ठाकरेंच्या हातातून मुंबई निसटली, आर्थिक राजधानीची सगळी सूत्र भाजपकडे. शिंदेंनाही मुंबईकरांनी नाकारलं. मुंबईत 89 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष, तर ठाकरेंची शिवसेना 65 जागांसह दुसऱ्या स्थानी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये मुंबईत भाजपचा अभूतपूर्व ऐतिहासिक विजय. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. मुंबईत महायुतीचाच महापौर बसणार, मुख्यमंत्री फडणवीसांना विश्वास. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपचा अभूतपूर्व विजय. 29 पैकी 23 महानगरपालिकांमध्ये भाजपची जोरदार मुसंडी. फडणवीसांची कॅप्टनला साजेशी खेळी, विरोधकांना चारली धूळ. महाराष्ट्राचा एकमेव धुरंधर आपले देवेंद्र भाऊ. भाजपनं पोस्टरबाजीतून ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं. मुंबई महापालिकेतील यशानंतर भाजपची मातोश्री परिसरामध्ये पोस्टरबाजी. राज्यामध्ये महायुतीच्या बाजूनं वातावरण. ठाकरेंच्या विरोधात जनतेचं मतदान. ठाकरेंच्या शिवसेनेने 160 जागा लढवूनही केवळ 60 जागांवरच विजय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल. उद्धव ठाकरेंनी आज निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना मातोश्रीवर बोलावलं. विजयी नगरसेवकांचा सत्कार आणि मार्गदर्शन केलं जाणार असल्याची माहिती. मुंबईमध्ये राज ठाकरेंच्या मनसेच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह. उद्धव ठाकरेंसोबत एकत्र लढताना मुंबई महापालिकेमध्ये 6 नगरसेवक विजयी. गेल्या वेळच्या कामगिरीची बरोबरी गाठताना मनसेची दमछाक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट घटला. ठाणे महापालिका वगळता अन्य महापालिकांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची पीछेहाट. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेली शहरं भाजपनं जिंकली. ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह मुंबईमध्ये महायुतीचा विजय. मीरा भाईंदर, नवी मुंबई भाजपने, तर वसईमध्ये मात्र महायुतीच्या विजयाला ब्रेक. भिवंडीमध्ये काँग्रेसला यश. महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीला जोरदार धक्का. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 15 महापालिकांमध्ये भोपळा, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 5 महापालिकांमध्ये मिळाला भोपळा. न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क